स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वर्गीय अरुण काका साहित्य नगरीची तयारी पूर्ण। संमेलनात साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे। स्वागत अध्यक्ष सुरेश बनसोडे। अहिल्यानगर प्रतिनिधी। शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन स्वर्गीय अरुण काका साहित्य नगरीचे उद्घाटन 23 मे रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व कृषी मंत्री दत्तात्रय विठ्ठल उर्फ दत्ता मामा भरणे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष संपतदादा बारसकर, 16वे संमेलनाध्यक्ष डॉ. संजीवनीताई तडेगावकर, माजी संमेलनाध्यक्ष व माजी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर व संमेलनाध्यक्ष प्रोफेसर डॉ. संदीप सांगळे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अहिल्यानगर महापालिकेचे नगरसेवक तथा स्वागत अध्यक्ष सुरेश बनसोडे व शब्दगंधचे गोसावी यांनी दिली। 23 व 24 तारखेला जे शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने शब्दगंध साहित्य संमेलन होणार आहे, त्या कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती देण्याकरता दूधसागर हॉटेल येथे जे पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यासाठी उपस्थित असलेले साहित्य शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, त्याचप्रमाणे पांडुळे साहेब, वसावी साहेब, बाजी पलोळे, त्याचप्रमाणे जयंत गायकवाड सर, परिमलजी निकम साहेब, सर्वांचं व पत्रकारांचं मी या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतो व या कार्यक्रमाला सुरुवात 23 मे रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या शुभ हस्ते व यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम भैया जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजयजी जाधव, अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंतजी डांगे साहेब, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे साहेब, स्वागताध्यक्ष 16व्या संमेलनाचे संपतदादा बारसकर, त्याचप्रमाणे संजीवनीताई तडेगावकर इत्यादी व संमेलनाध्यक्ष डॉ. संदीप सांगळे हे उपस्थित राहतात। या कार्यक्रमामध्ये दुपारी 3 ते 5 मध्ये माधुरीताई मरकडे यांच्या अध्यक्षतेखाली फुले काव्य संमेलन होणार आहे, कवी कट्टा, त्यामध्ये दंगलकार नितीन चंदन शिवेल, त्याचप्रमाणे ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, अन्य कवी उपस्थित राहणार। त्यानंतर यामध्ये रविवारी सकाळी 9:30 वाजता काव्य लेखन पारितोषिक वितरण होणार आहे। नंतर दुपारी 2 वाजता असा मी घडलो या चर्चासत्र बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यामध्ये पद्मश्री राईबाई कोपेरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवणनाथ कानडे, साई यशस्वी डॉक्टर सचिनजी पांडुळे इत्यादी उपस्थित राहणार। दुपारी 4 वाजता संमेलनाचे पारितोषिक वितरण व समारोप अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष योगेशजी सोमन यांच्या उपस्थित होणार आहे। यावेळी आमदार कविवर्य लवजी कानडे, पाथर्डी नगर परिषदेचे अभयजी आव्हाड, CSRDचे प्राचार्य डॉक्टर सुरेशजी पाठारे, प्राचार्य शिवाजीराव देवडे, बापूसाहेब भोसले इत्यादी उपस्थित राहणार आहेत। या संमेलनात प्राध्यापक डॉ. गणी पटेल, छत्रपती संभाजीनगर व आयु अशोकरावजी गायकवाड, अहिल्यानगर यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार ॲडव्होकेट रंजनाताई गावंदे यांना देणार आहे व विविध साहित्य कृतींना पुरस्कृत करून यामध्ये गौरवण्यात येणार आहे। या शब्दसंचित ग्रंथाचं सुनीलजी गोसावी यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे।
या साहित्य संमेलन सर्व कार्यक्रमासाठी साहित्य व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, याला आम्ही या साहित्य नगरीला स्वर्गीय अरुण काका जगताप साहित्य नगरी असे नामकरण करण्यात आले। यासाठी शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, प्रांतापक सुनीलजी गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, आमचे संयोजन समिती सदस्य संजयजी खामकर, परिमलजी निकम साहेब, जयंतजी गायकवाड सर, भगवानजी राऊत, डॉक्टर अशोक कानडे, भारत गाडेकर, जयश्रीताई झरेकर, प्राध्यापक डॉक्टर तुकाराम गोंदकर, राजेंद्रजी फंड, प्राध्यापक डॉक्टर अनिल गर्जे, स्वातीताई टुबे, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, हर्षद आगळे, मकरंद घोडके, शर्मिलाताई गोसावी, राजेंद्र पवार, रवींद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी, राजेंद्र चोबे या सर्वांच्या वतीने मी आपल्या माध्यमातून मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित व्हावे असे आवाहन। परिषदेच्या वतीने 17व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनासाठी मी आपल्या माध्यमातून सर्व साहित्यिक, साहित्य रसिक व अहिल्यानगरवासी यांना आवाहन करतो की या संमेलनाचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा। या संमेलनामध्ये मोठ्या संख्येनं आपण सहभागी व्हावं। दरवर्षी होणाऱ्या या संमेलनामध्ये साहित्यिकांची संख्या वाढत आहे। याही वर्षी नवोदित आणि मान्यवर असा मेळ घालण्याचा प्रयत्न शब्दगंध परिषदेच्या वतीने आम्ही सर्वांनी केलेला आहे। या संमेलनाला रसिकही साथ देतील अशी अपेक्षा आहे। सर्वांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो।